नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा ठेवणीतला प्रश्न, सगळे हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवाई उद्या. पप्पी जे पप्पी जे पप्पी जे पप्पी जे पारू जे ए पारू दादूस. तू जा ना, मी कशाला जाऊ? आमचं नाही. दादूस म्हणजे काका. अच्छा, काका काका. हा, काय पाहिजे बाळा? निमच्यांचा आहे का निमच्यांचा? नाही चमच्याने आम्ही चहा पितच नाही. अरे चमचा नाही रे, निमच्यांचा. निमच्यांचा म्हणजे खारी बिस्किट. खारी बिस्किट आहे ना? आहे म्हणजे काय खारी बिस्किट? फ्रेश पाहिजे एकदम. फ्रेश म्हणजे 1 वर्ष जुनी आहे. बरणी 1 वर्ष जुनी आहे, बिस्किट फ्रेश आहेत आमच्याकडे. वा वा वा. घे 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 घे. योक हे कोण आहे रे? बिस्किट येतो कोण आहे? म्हणजे गोर बिस्किट. मला खारी पाहिजे बिस्किट. खारी? हा देतो ना, देतो. असं सांग ना. डोळे बंद कर. जीभ बाहेर कर, जीभ बाहेर. ठीक आहे, खा बघू कसं लागते सांग. लागतं त्याचं खारं, पण तरी पण यो खारं नाही रे, यो गोर. हे सांग रे याला खारी बिस्किट कशी असते ती. दादी चल चाय जे. हा, चाय 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 पाहिजे त्याला. चाय दे. बस 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 एवढं. हा, एक चाय घे. मलई मार. आवरे जोरान बाजा. अरे तूच बोलला ना मलाही मार, म्हणून ना मारलं तुला. मलई दुधाची मलई मार असं बोललो. अच्छा, असं दे रे मलाही दे इकडं. काय एकेकाची पद्धत असते ना. ठीक आहे. तुझ्या असं योग्य केला तो. अरे तूच बोलला ना मलाही मारण दे म्हणून. अशी अंगावर कधी मला मारली का रे? इथं थांब, तुला बघून जातो मी. गेला गेला ड्रेनेज मध्ये गेला. जाऊ दे, सकाळी नळातून बाहेर येईल तेवढंच पटकन. सरडा घाबरू नको, मी आहे. अरे काय घाबरू नको, आपल्याला हँडल. सरडा गाडी गाडी पहिला पारंब्या पण आहे सरड्याला. सँडविच आहे का? सरडा बोल ना. काय पाहिजे? सँडविच दे रे सँडविच दे म्हणून. मला नाही येत. तुझी लायकी तरी आहे का सँडविच खायची? भजी खायची लायकी नाही तुझी, सँडविच मागतो. काय ना मंडळी, अशा सगळ्या आमच्याकडे गमती जमती घडतच राहतात. पण वडील आणि मुलाचं एक आगळं वेगळं नातं खरंच सांगणारं नाटक सध्या रंगभूमीवरती येतंय. आणि त्या नाटकाचं नाव आहे गोष्ट तशी गमतीची. आणि याच नाटकाची संपूर्ण टीम आज आमच्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहे. तेव्हा सुरुवात करूयात या नाटकाच्या हिरो पासून. तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकर. लव्ह यू टू ऑल. मी ऑल असं म्हणालोय. हा शो सुरू होऊन 2-3 आठवडे झाले, मला कधी नाही म्हणाले. पण श्री, ही तुझी क्रेज आहे आणि ती क्रेज सध्या महाराष्ट्रातच नाही, मला वाटतं जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी प्रेक्षक आहेत तिथे ती पोहोचलेली आहे. कसं वाटतं? खूप छान वाटतं मुळात, कारण 3 वर्षाच्याच करिअरमध्ये इतकं पटकन कुठेतरी पोहोचता येणं हे खूप रेअर आहे. आणि मी खूप स्वतःला नशीबवान समजतो की खूप चांगली माणसं मला जोडता आली या सगळ्या 3 वर्षाच्या प्रवासात. निश्चितच होणार असून मी या घरची हे मी करत होतो, म्हणूनच मला गोष्ट तशी गमतीची हे नाटकही मिळालं. त्यामुळे मी हे कायमच स्वतःशी ठरवत आलो आहे, स्वतःला सांगत आलो आहे की आधी गुडविल कमवा, चांगली माणसं कमवा, की तुम्हाला आपोआपच चांगलं काम आणि अर्थात पैसा आणि मग प्रसिद्धी हे सगळंच कमवता येतं. तर मी तेच फॉलो केलं आणि मला वाटतं की त्याचंच हे फळ असावं. क्या बात आहे. वा वा वा. मी तुला बसण्याची विनंती करतो. थँक्यू. तर अभिनेत्याचं आगमन झालेलं आहे, पण मी आता एका अशा माणसाला बोलवणार आहे जे खरं तर खूप उत्तम दिग्दर्शक म्हणून सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत, पण या नाटकामधून ते अभिनय सुद्धा करतात आणि श्रीच्या या नाटकातल्या बाबांचा रोल सुद्धा करतात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मंगेश कदम यांचं. मंगेश कदम यांच्या एंट्रीला बचना आहे असं का गाणं लागलं बरं? मागे लीना आहे, ती आता येणार आहे. हो हो हो. त्याच्यामुळे त्याचं उत्तर मी आपण
एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि त्याच पाठीशी असलेल्या स्त्रीची भीती पण त्या पुरुषाला असते हे मला आता कळलेलं आहे. पण सर मनापासून स्वागत तुमचं. नाटकाचं नाव गोष्ट तशी गमतीची, असं काय? गोष्ट तशी गमतीची, पण हा त्यातला अध्यायरूत आहे. अच्छा. जनरेशन गॅप हा विषयच आहे आणि याच्यामध्ये मुलगा आणि बाप. अरुण घाडगेगावकरांनी चांगलं लिहिलं की रायगडाला जेव्हा जाग येते नंतर कुणीतरी बाप आणि मुलाच्या रिलेशनवरती प्रकाश टाकलाय या नाटकाच्या विषयावर. म्हणजे नाटक वरकरणी जरी विनोदी आणि लाईट मूडचं वाटलं तरी त्याच्या आतला मुद्दा फार सिरियस आहे आणि तो सिरियस मुद्दा घेऊनच लोक घरी जातात आणि म्हणूनच त्या नाटकातला जो मुद्दा आहे तो मी आता सांगणार नाही. त्या मुद्द्यामुळेच नाटक हे कुठेतरी लोकांना आवडतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विषय जरी गंभीर असला तरी तो अत्यंत रंजक पद्धतीने विनोदी पद्धतीने आम्ही तो साजरा करतो. आणि आश्चर्याचा धक्का असं वाटलं की नाटकाच्या सुरुवातीपासूनच लोकांनी एवढा जबरदस्त या नाटकाला सपोर्ट केला आहे आणि आत्ता तर ते नाटक हाऊसफुल जाते. सर प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. मगाशीच मी म्हटलं होतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि खरंच यांच्या पाठीमागे एक स्त्री आहे जी त्यांची बायको आहे. तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात लीना भागवत यांचं. निलेश, आय लव्ह यू. मग अशी तक्रार केलीस ना, ह्या ज्या ओरडल्या ना दोघी तिघी, त्यांना माहित नाही की त्याची आई पण आली आहे, त्यांच्याकडे नंतर बघते. तुझी तक्रार केलीस ना, मला कुणी आय लव्ह यू म्हणत नाही, सो आय लव्ह यू. सर सॉरी, मला म्हणून म्हणालीस होय, मला इथे अटॅक यायची वेळ. पण हे फक्त लीना भागवतच करू शकतात. ऐन वेळेला बॉम्ब टाकणे. जोरदार लीना भागवत आणि झी मराठीच्या छोट्या आईंसाठी झाल्या पाहिजेत. लीनाजी, अत्यंत मनापासून मी तुमचं स्वागत करतो. आणि आता तुमच्या ह्यांनी तुमचा उल्लेख केलाच होता की लीनाजी मागे आहेत आणि ते एक गाणं वाजलं त्यांच्या सुरुवातीलाच, बच्चना ए हसीनो. याचं उत्तर ते म्हणाले मी त्या आल्यावर देतो. काय कारण असेल साधारण? वाटतं त्यांना की काही धावतात हसीना त्यांच्या काय. आता मी मागे बघत नाही, मी आता बरोबरीने आली आहे. त्यामुळे मागे धावा, पडा, या, बसा, रांगा, माझं काही म्हणणं नाही. मी खूप स्ट्रगल करून बरोबरीने आली आहे. वा वा वा. गोष्ट तशी गमतीची, याच्यामध्ये तुम्ही श्रीच्या आईंची भूमिका करताय. एक तर खूप छान आई आहे. जी नाटकाला येतात माणसं किंवा जी मुलं, तरुण वर्ग या नाटकाला जो येतो त्यांच्याकडून एक दोन जणांकडून मला कळलं की ही आई मस्त आहे. ही आई खूप मजा करते. दोघं कच्चा भांडत असतात तेव्हा ती मध्ये जाऊन विचारते, बरं नाश्त्याला पराठे चालतील? वा. इतकं तिच्यासाठी नेहमीच झालेलं आहे. त्यामुळे ती आई इतकी छान आहे की ती मजा करते, मस्ती करते. त्या भांडणात कधी कधी ती तेलही ओतते. पण एवढं सगळं करत असताना सुद्धा तिचं नवऱ्यावर प्रेम आहे, तिचं मुलावर प्रेम आहे. साधारण ज्या गोष्टी करू नका असं मुलांना सांगितलं जातं, जास्त आपण अट्रॅक्ट निगेटिव्ह गोष्टींकडे होतो की का करायची ना, मी करून बघू का, असं थोडंसं होतं. ह्या नाटकात ना करू नका हे म्हणणं आहे, पण ते ना ज्या पद्धतीने सांगितलंय ना ती पद्धत खूप वेगळी आणि खूप छान आहे. लीनाजी, मनापासून स्वागत. प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. हा मंच तसा तुमच्यासाठी नवा नाहीये, हा फुबाईपूचा मंच आहे. या मंचावरती तेव्हा येताना जसा पोटात गोळा यायचा तसा आज आला. कसं आहे की कलाकाराला एंट्री घे म्हटल्यावर काहीही झालं तरी पोटात गोळा येतोच, पण त्याच्यात ना फरक आहे असं मला वाटतं. म्हणजे आता मी जवळजवळ काय नाही 9 महिने मला काहीच प्रॉब्लेम नाहीये अशी आले होते. ती जी आले होते ना ती नुकती डॉक्टरनी बातमी फोडल्यानंतर मला नीट चालायचंय, मला फुबाईपू करायचंय. म्हणजे मला अजूनही ती अवस्था आठवतेय की नको ना, हे नको, हे बोलू ना, हे. आणि इथेच जी काही माणसं आहेत ना, इथे आता थोड्या वेळाने दिसणार आहे. कुशल असं नाव आहे ना, तरी तो इतका घाणेरडा चेहरा केला होता. अरे कुशल, मी करणार आहे फुबाईपू, खूप विनोदी वगैरे करायचं. अरे हो कुशल, जमेल. नाही ते तुम्ही जसं म्हणाल ना, हे मी करणार नाही, हे मला बोलायचं नाही, हे मला जमणार नाही, असं काहीतरी प्रायोगिक करायला लागलात ना, मला इतकं घाबरवून टाकलं होतं. पण नंतर धावली ती गाडी पुढे हळूहळू हळूहळू. सर, तुम्ही तर दिग्दर्शक आहात, तुम्ही इतके अनुभवी अभिनेते आहात. हाच प्रश्न मला तुम्हाला पण विचारायचा की एवढं काम केल्यानंतर आत्ताही स्टेजवर जाताना कधी पोटात गोळा येतो? हो, म्हणजे मी मेकअप रूममध्ये असतो आणि जेव्हा कोणी येऊन मला विचारतं की थर्ड देऊ का, तर कधी लगेच माझ्या तोंडून दे असं येत नाही. मी एक औंडा गिळतो असं, दे ना
त्याच्या आधी खूप जोरदार काहीतरी चाललेलं असतं गॉसिप. नाही रे मी सांगतो, अरे मी सांगतो ना बुकिंग वर तू त्या थडबेल देऊ का? दे चल नाटकातली आई तर कळली मला. तुझी आई कशी आहे? करेक्ट अशीच आई आहे. कुणाची आई आहे तशीच माझी आई आहे. थोडीशी श्रीच्या आईसारखी सुद्धा आहे की तिला पटकन रडू येतं. अच्छा. कारण तिचं तेवढंच जग आहे की आपला मुलगा, आपला नवरा आणि घरातल्यांचं सुख ह्याच्या पलीकडे तिचं काही नाहीये. तर माझ्या आईचं सुद्धा तसंच होतं. आणि कायमच तिनं शशांक हा वेगळा मुलगा घडला पाहिजे याची खबरदारी घेतली तिने. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर मी लहानपणापासून खूप वेगळ्या करिअर्समध्ये सतत होतो. म्हणजे मी एक स्विमर सुद्धा आहे. मी महाराष्ट्र टीमकडनं 6 वर्ष खेळलो एक नॅशनल स्विमर म्हणून. वा. आय लव्ह यू वाढतोय तुझं. मी पण बरा पोहतो. आता गेलो दिवस, आता सुटला आता नाही सगळं. माझं एक असतं शेवटपर्यंत ट्राय करत राहायचं. तर ते स्विमिंगचं करिअर असेल ज्याच्यात बाबांचा पूर्ण सपोर्ट, कारण बाबा नोकरीमुळे काही सतत माझ्या बरोबर येऊ शकायचं नाहीत सगळ्या कॉम्पिटिशन्सना, पण त्यांचा आर्थिक पाठिंबा, बाकी सगळा मानसिक सगळा सपोर्ट असणं, आईचा फिजिकल प्रेझेन्स तिथला, मला सगळ्या स्पर्धांना घेऊन जाणं, माझी सगळी तयारी करणं, माझं सगळं डाएट सांभाळणं, त्यामुळे आईनी हा जो भाग आहे फॅमिली सांभाळण्याचा तो फार कमाल पार पाडला. त्यामुळे जो काही आज मी घडलोय, जो काही शशांक केतकर आज तुमच्या समोर आहे, तो केवळ आणि केवळ माझ्या आईबाबांमुळे आहे. अदरवाईज ते शक्य नव्हतं. क्या बात आहे. पण आमचे जे कॅमेरामॅन आहेत ते मगापासून मला एक गोष्ट खुणवत आहेत की ते दोघांची काही भांडणं झालेत का? लांब बसले ते एका सोफा देऊन सुद्धा. तर त्यांची अशी विनंती नाही की मी तुम्ही आपला जवळ एक बसलात काहीतरी तर बरं अँगल, होईल. इकडचा कॅमेरा इकडचा कॅमेरा म्हणून मी म्हणजे काही घरी तसं काही नाहीये ना? नाही तसं काय. आत्ता तरी नाही. टीना भागवतांच्या वाक्यामध्ये काहीतरी असतं तसं त्यांनी मला पिल्लू दिलेलं. आत्ता नाही तरी नाही. तुम्ही नाटक बघितलं ना की तुम्हाला कळेल असं लांब का बसतात. एक बीचचा सीन आहे. अच्छा. तो सीन बघितलात ना की तुम्हाला कळेल ते लांब का बसलेत. कारण आणि आय गेस अतुल परसुरेच म्हणाले की ही तुझी खरी बायको आहे म्हणूनच तो ऑकवर्डनेस करेक्ट तुला जमलाय त्या सीन मधला. बीचचा आम्ही एक सीन करतो, पण बरं झालं आता शशांकने एक विषय काढला. मला एक तुझ्याकडून परवानगी हवी की एक प्रश्न मी मंगेशला विचारला तर चालेल? प्लीज. इथे कुणी कुणाला काहीही विचारू शकतो. हो ना? अरे घरी विचार ना. नाही आता घरी मी 24 तास असतो. 24 तास या फोनमध्ये जोडीकडनं असता. मला सॉलिड काय काय शिकायला मिळतं. हो पण ना? कमाल जोडी आहे ही. वा वा. प्लीज. 24 तास तुम्ही फोनमध्ये असताय, निवे ते जाऊ दे. तर मला विचारायचंय असं की इतक्या वर्षात काय म्हणूया आता आपण, प्रेमाची, आपल्या अफेअरची वर्ष, आपल्या लग्नाची वर्ष, मला एकदाही तुम्ही समुद्रावर नेलं नाहीत, एकदाही बीचवर नेलं नाहीये. अरे एकदा तर म्हणजे रिक्षात आम्ही बसलो होतो असं माझी हे बघ याला बँडस्टँड म्हणतात, चलो असं करून. तर माझा प्रश्न हा आहे की एकदाही मला तुम्ही समुद्रावर नेलं नाहीत, पण तुम्ही डिटेलिंग त्या सीन मध्ये इतकं सुंदर करता, तर तो हा अनुभव तुम्ही कुठून गोळा केलाय? जरा ती डिटेलिंग आम्हाला बघायला आवडेल. बरोबर आहे. हे आम्ही असे ओके. अरे देवा. सरक तिथपासून करूया. काना सरकवायला म्हणेल ना मी. हा समुद्र आहे. हा समोर जरा सरकून बस ना. अहो मी काय म्हणतोय, जरा सरकून बस. जरा लोक बघतायत का इथे? संकेत गोडबोलेच्या आई बरोबर डेटवर आल्यासारखे काय वागताय? बायको आहे मी तुमची. आणि जरा ते मंगळसूत्र बाहेर काढ, लोकांना कळू दे आपलं लग्न झालंय. असं काही नाही. बघणाऱ्यांना काय असंही वाटेल ना की तुम्ही दुसऱ्याच कुणाच्या तरी बायको बरोबर रंगरलिया करता. रंगरलिया वगैरे काय बडबडतेस तू? काय आलं? काय झालं? काय? तिकडे तो काळा कोट मध्ये मुलगा बसला मला ऐकू येत नाही. काळा कोट, मोठ्याने बोल का जरा. तिकडे त्या भिंतीला चिकटून तो काळा कोटवाला मुलगा बसला, तो बघा काय करतोय. अगं हात नको दाखवू. धरलं तिला ते बघ. अरे सोड, अरे कुत्तरली. अरे सोड. बस एवढंच, नाही तर नाटक सगळं होईल. आम्ही खूप मजा करतो. आता मूळ मुद्दा हा. जो मी विसरले नाहीये, हा सगळा अनुभव कुठून गोळा केला? खूप कादंबऱ्या वाचल्या, सिनेमे बघितले, खूप नाटकं बघितली. कादंबरीतून त्यांना दृश्य दिसलं. कुठल्या कादंबऱ्या वाचल्या आहेत? परमेश्वराला. तुम्ही सगळेजण इथे आलेला खूप मजा येते मला. पण आमचा कॅफे असा आहे
की ज्या कॅफेमध्ये काही सरप्राईजेस मिळतात लोकांना, काही अनपेक्षित गोष्टी इथे घडतात, कुठलीही फॉर्मल गोष्ट घडत नाही, सगळं इन्फॉर्मल चाललेलं असतं आमच्याकडे. आल्या खूप आय लव्ह यू वगैरे प्रकरणं सगळी झाली ना. एक अशी मुलगी आहे जिला स्टेजवरती यायचंय आणि तिला शशांकशी बोलायचंय. तुमची परमिशन असेल तर मी तिला बोलावणार, नसेल तर मी नक्कीच बोलवणार. म्हणजे काय आता बोलू आज. हे फारच मोठं सरप्राईज आहे. म्हणजे हे सगळं काल परवापासून सेटिंग दिसतंय सगळं. कारण मंदार दादा मला काही बोलला नाही, आमचा शेड्यूलर काही म्हणाला नाही, हे दोघं काही म्हणाले नाही, तेजू तर नाहीच नाही. मला माहितीच नव्हतं, मला खरंच माहित नव्हतं. नाही, ऍब्सोल्युटली कुणालाही माहिती नव्हतं. रॅदर काही दिवस ना मला माझं एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चाललंय असं वगैरे घरी फील येतोय. मला एखादा फोन, ऐका ना, मला एखादा फोन येतो आणि हॅलो शशांक आहे बाजूला, हां नाही हो अशी वगैरे उत्तर देते. अच्छा, तरीच काल तू एक असं वेगळंच कोपऱ्यात जाऊन बोलत होतीस. कारण हे काल पहिल्यांदा पाहिलं मी, अदरवाईज कधी पाहिलं नव्हतं. काल ती म्हटलं अशी का कोपऱ्यात जाऊन बोलते, हे काय कळलं नाही मला. आपल्या डोक्यात वेगळंच काय. हो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जान्हवी म्हणजेच आपल्या तेजश्रीसाठी. वडील आणि मुलाचं नातं खूप जवळचं असतं, खूप वेगळं असतं. तसंच माझे जे इथले वडील आहेत त्यांचं आणि माझं नातं एक फार वेगळं आहे. अरे देवा. पप्पा मला आशीर्वाद द्या. मला सांग कोण आहेस तू? मी मुलगा आहे तुमचा. अरे हा, तू मुलगा आहे बरोबर. आज कोणच आलं नाही घरी आपल्या? काय हे बसलेत ना पाहुणे, असं काय मलाही काही ओळखू बिळकू नका. नको नको वैताग होतो. नाही रे, ते थांब. खूप आधीच मला सांगतायत तुम्ही. तेव्हा तेव्हा बोला. यांना ओळखतो मी. कोण कोण मी? अभिषेक बच्चन. अभिषेक बच्चनचे पीए ना तुम्ही? बरोबर आठवलं. काय संबंध? अरे म्हणजे काय, साहेब कसे आहेत? साहेब कसे आहेत? साहेब बरेत. कोण साहेब? धर्मेंद्र. आजी आई कसे आहेत? कोण आजी आई? माझी आजी आई. कोण? रोहिणीताई. नाही जया बच्चन. फळांचा व्यापार कसा चाललाय पप्पांचा? छान छान मस्त छान चाललाय ना? काय फळांचा व्यापार? काय काय विचारतो? जाहिरात नाही का करत? हे नाही का डाळिंब घ्या, कशी करतात ते? कशी करतात? आणि सगळं फळ ते 6 रुपयालाच विकतात. कसं कसं नाही का? डाळिंब घ्या साला, चिकू घ्या साला. कशी काय साला 6 रुपयाला विकतात? पप्पा फळांची ती जाहिरात करतात ते आपल्या सरकारसाठी. अच्छा अच्छा, असं आहे होय. भक्त तुमचं 6 रुपयात असं कसं? ऐश्वर्या डोंबिवलीला राहतात या. तुमच्याच गावच्या? हा, आमच्याच गावच्या. म्हणजे काय नंतर येणार आहे त्यांच्या. खरं सांगतो, मला बोलू द्या. सिरियल बघतो मी. क्योंकि सास भी कभी बहू थी. स्मृती इराणी. पहिले अशा होतात, आता जरा नाही. म्हणजे माझी वाटच लागली असते आता. काय पप्पा का? माझं भाग्य तुमच्या घराला माझे पाय लागले. त्यांना ओळखतो मी. अरे हे महेश कोठारे. नाही ते जॅकेट घातलंय त्यांच्यासारखं. मुलगा कसा आहे? बरं आहे. कोण मुलगा पप्पा? उपेंद्र लिमये. तुम्ही आता जेवणात मीठ वर घेता का? म्हणजे काय? म्हणून ते म्हणतात ना, द्या मीठ द्या मीठ.
झालं बाप्पा सगळ्यांना ओळखून. बरं येऊ मी आता माझी बसायची वेळ झाली पोथी वाचायला बसायची वेळ झाली मी येतो. हा? चल चल ये. बापरे. वा वा वा. मग दोघांमध्ये सगळ्यात जास्त शांत कोण आहे? मला आता तरी तेजश्री वाटते. अरे नाही, आम्ही इक्वली बोलतो. नवीन लग्न झालंय ना त्यामुळे सध्या फक्त शांतताच असते. तुमच्याकडे येणार मी हळूहळू. मी स्वतःला आर्ट फिल्म असतात ना स्लो, शांत, काळो आणि कमर्शियल फिल्म आणि मग थोड्या वेळाने लक्षात येतं की अरे अच्छा, काहीच परिणाम होत नाहीये. आणि मी मंगेश दादांना फॉलो करतो. वडील आहेत ते माझे, फॉलो केलंच नाही त्यांना. हा तेजस्वी बरोबर आहे. ह्याचं पण असं असतं ना, किती बोल फक्त हा शांत बसतो. हो, म्हणजे साधारण ही म्हणाली तसंच की आपण बोलायचं, पण एका पॉइंटला आपल्याला लक्षात येतं की आपली एनर्जी, आपली ताकद आणि आपले शब्द संपले आणि समोरून काही रिस्पॉन्सच नाहीये. मग चला ओके, आता झालं, मी पण दमले. हा एपिसोड जर खरंच अजून 10 वर्ष पहिल्यांदा झाला असता ना, तर आतापर्यंत 10 वर्षात किती संसार सुखी झाले असते तुम्हाला. पत्नी मधली एक आवडणारी गोष्ट आणि नावडती गोष्ट, की त्यांनी एखादी बदलावीशी वाटते अशी कुठली गोष्ट आहे? लीना मध्ये नावडती गोष्ट मला विचार करूनही सापडत नाही. वा. तिचं असणं, तिची बडबड सुद्धा मला आवडते. म्हणजे आता कुठली छोटीशी गोष्ट त्यांनी बदलावी बाबा असं वाटतं? माझा राग बहुतेक. नाही, राग आवश्यक आहे, कारण मला माहिती आहे तो राग ज्या इंटेन्सिटीचा आहे ती इंटेन्सिटी माझ्यापर्यंत जेव्हा पोचते. आज मी खूप बदललेला जो मला स्वतःला जाणवतं, वा, ते लीनामुळे मला असं वाटतं. वा वा. की सगळ्याच बाबतीत, म्हणजे व्यवहारीपणा, सगळ्याच बाबतीत जबाबदारीची जाणीव, संसार, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या जवळपासही नव्हत्या. त्या लीनामुळे मला त्या म्हणजे एपिसोड पुरतं बोलत नाही मी, हिला खुश करण्यासाठी बोलत नाही, मी खरंच बोलतोय. थोडक्यात काय, लीना भागवत ही आवडती प्रेयसी, आवडती बायको आहे असं ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहता चला हवाई उद्या. अरे देवा, पहिल्यांदा अशी एंट्री महाराष्ट्राने बघितली आहे. औंधा वगैरे आणि अरे देवा, बाई आज काय वेगळं काय, असं का पदर वगैरे, गाणं इतकं सिंपल. ते आलेत ना. कोण? अच्छा, बर. पाया पडते, नमस्कार. का म्हणजे हे आलेत म्हणून पाया पडताय? नाही, आज सर्व पित्री अमावस्या. काय संबंध? पाया पडायचं असतं नवऱ्याच्या. मनोमन मानले मी त्याला नवरा. अच्छा, किती बरं वाटतंय आज. या बोलण्यानंतर मला करावंसं वाटतंय. हात दे ना. तुला आठवतं आपण गावी कडीपत्त्याच्या झाडाखाली भेटायचो? आणि ना तुला माहिती आहे, आम्ही लहानपणी फुगडी खेळायचो. हो हो, तुला बघायचं आहे यांची फुगडी? येस. 1 2 3 स्टार्ट. अगे सावकाश सावकाश. हा, ही पण आली बघितलं. छान दिसतेस, पण खरंच लबाड आहेस एक नंबरची. एका घरात गेली आणि विसरली सगळं. काम करायला लागतं ना तिकडे, बाकीच्यांचं धुणी भांडी करा, तर काय करायचं, अय्यो विसरली. आई
आई लक्षात असते, बाबा लक्षात असतात, भाऊ लक्षात असतात. सासवा इथे नसतात. आली की बरं, अगं बाई विसरली. नंबर 1 नंबरची लवड बाई आहे माहितीये तुला? आठवतंय तुला? अरे, ती कोण आहे बोल? अगं बाई काही चॉईसच नाही राहिलं मला. ए, अगं तू लीना ना? हो. केवढी मोठी झाली आहेस, म्हणजे किती मोठी झाली आहेस तू, किती कामं करते. ह्या बाईचं ना मला खूप कौतुक आहे. हा. स्वतःचा भार स्वतः उचलून चालते. दुसऱ्यांवर अजिबात अग बाई माझा बटाटा वडा किती बारीक झालायस. बारीक मग आता मला कळलं तुझ्या घरचं रेशन पाणी कुठे जातं ते. दुष्ट आहे. गप्पा का दुष्ट नाही. तिथे बसायचंय. नाही हरकत नाही. त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे? कळलं तुला बचना आहे हसीनो गाणं का लावलं होतं लगेच. बरं तुला कळलं का काय यांनी ज्या कादंबऱ्या वाचल्या, समुद्रावरचे सीन बसवले, तो अनुभव सगळा कुठून आलाय कळलं आता तुला? तर तुला माहितीये हे ना बटाट्याचं सगळं आवडतं. हा हा आणि मी बटाट्याच खायला तिथे येणार नेहमी. बटाट्याची जिलेबी, बटाट्याचा रसगुल्ला, हा बटाट्याचा गुलाबजाम, सगळं बटाट्याचं. हे काय सगळं बटाटाच भरलाय. अजून काय जास्त खाऊ नकोस बटाटा. ओके काळजी घे आणि कधीतरी मला नाटकात घे. येते बरं का. बाप रे. तर मला तुमच्याकडे यायचं आमच्यात काही मित्रांनी सांगितलं जे तुमच्या जास्त जवळ असतात की तुम्ही बोलता बोलता एखाद्याला अजाणतेपणी काही गोष्टींचा असा आवाज काढता, म्हणजे टेलिफोन असेल, व्हायब्रेटर असेल. तर हे काय खरं मला हे खूपच विशेष वाटलं. मला हे काय निलेश मला एक फोन येणार आहे पण मी आता आपण बोलूया. सॉरी फोन आला तर चालेल ना? तुझा नंबर दिलाय मी. नो प्रॉब्लेम. आणि तो लँडलाईनचा नंबर दिलाय. सॉरी बाई काय म्हणतोस तू? बाकी मजेत सर, छान चाललंय मला. हॅलो मंगेश कसा आहेत का? आणि मी असं बघितलं की तो समज निलेश म्हणतो की अरे घे ना फोन घे ना. किंवा मला अजून कळलेलं नाही की मी रस्त्यावरून जात असतो आणि की तिकडे पोलिसांची गाडी असते आणि आतमध्ये 2112 MRP लाल रंगाची फियाट गेली आहे. हॅलो कोण भोसले एक आणि जीवाच्या आकांतरे तो माणूस सांगत असतो की फियाट पद्मिनी इथून गायब झाली, हरवली आहे आणि त्या आतली माणसं पत्ते खेळत असतात. वा वा वा. पण हे खरंच एक वेगळंच मला बघायला मिळालं सरांचं रूप आणि त्याबद्दल खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही लीना भागवत यांना गिफ्ट दिलं होतं, ते कुठलं होतं ते आम्हाला सांगावं. त्याच्याकडे आई शपथ. नाही ते लीनाच सांगेल. नाट्यसंकुलात रिहर्सल्स चालल्या होत्या आणि मी निघाले संकुलातून. तर माझ्या डोक्यातही नाही की मंगेश येऊन मला विश करतील. टॅक्सीला थांबवलं मी की स्टेशनपर्यंत टॅक्सीने जाऊया म्हणून मी बसले आणि मंगेश आले. अरे लीना म्हटलं हां. अरे ते काय ते हॅपी व्हॅलेंटाईन डे. मला तेही खूप होता. म्हटलं थँक्यू. बरं 1 मिनिट थांब. असं करून खिशात हात घातल्यावर म्हणजे मला असं वाटलं की गिफ्ट व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट. इतका आनंद झाला. आणि त्यांनी पार्ले पार्लेजी बिस्किटांचा एक पुडा काढला. तो माझ्या अंगावर फेकला. दिलाही नाही असं खाली टॅक्सीत मी बसले होते. हे घे आता माझ्याकडे काय नाहीये हे गिफ्ट. पार्ले एनर्जी ग एनर्जी. 2 जोड्या आज आमच्याकडे आलेल्या आहेत नवरा बायकोंच्या. झी मराठीवरची एक गाजलेली सिरियल आहे ती म्हणजे होम मिनिस्टर. तर होम मिनिस्टरचे भाऊजी आदेश भाऊजी तुमच्याकडे बऱ्याच वेळेला आले असतील, पण आमची ही जी वाडी आहे जे आमचं गाव आहे तुकरटवाडी इकडे सुद्धा एक वांदेकर भाऊजी आहेत. किती गोड. विवेक नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार. नमस्कार. कसे आहेत सगळे? बरे व्यवस्थित ना? ओके. तर मी संदेश वांदेकर या तुकरटवाडीचा लोकल होम मिनिस्टर. वा वा. लोकल होम मिनिस्टर फेम आहे. Local तर सुरुवात करूया आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे होम मिनिस्टर.
आज खरोखर महान व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत केलेलं पाहिजे. कारण मंगेश कदमांची मी आणखी एक वेगळी ओळख तुम्हाला या ठिकाणी करून देतो. मंगेश कदम यांचं संपूर्ण कुटुंब म्हणजे संपूर्ण परिवार, अख्खं खानदानच्या खानदान या नाट्यक्षेत्राला किंवा या कलाक्षेत्राला वाहून घेतलेला आहे. मंगेश कदम यांचे 2 गोंडस मुलं, भाऊ कदम आणि अरुण कदम यांनी नाट्यक्षेत्रात एक वेगळी उंची गाठलेली आहे. मंगेश कदम यांची मुलगी कादंबरी कदम यांनी सुद्धा नाट्यक्षेत्रात एक वेगळी उंची गाठलेली आहे. काय आहे ना की आतापर्यंत कसे 2-2 असतात ना फायनलला पेअर, पण आमच्याकडे कसं 3 पेअर आहेत. तर काय झालं ना, जसं तुम्ही येणार आहे असं आम्ही गावात डिक्लेअर केलं तेव्हा इतका रिस्पॉन्स म्हणजे काही लग्न न झालेले पण आले का आमचं लग्न झालं आहे म्हणून. मग आम्ही काय केलं, चिठ्ठ्या काढल्या. तर हजारो चिठ्ठ्यांमधून आम्ही आता तुमच्या समोर आम्ही काही एक ते चिठ्ठीचं बॉक्स आहे रे मोठं, या इकडे या हजारो चिठ्ठ्यांमधून मी बघणार नाही, मी डोळे बंद करतो. हजारो चिठ्ठ्या मी बघणार नाही, मी डोळे बंद करतो. हजारो चिठ्ठ्या उगाच कोणाला संशय यायला नको किंवा यांनी पार्सलिटी केली म्हणून. वा झाला बेटा, तुझा रोल संपला. आणि विजेते आहेत नवरा बायको बोल रिके. गेम सुरू करण्याच्या पहिले आपण पारंपरिक एक होम मिनिस्टरची सुरुवात करूया. प्रथम तुम्ही बायकोचं नाव घ्या. केळीचं पान कसं चुरू फाटतं. व्हेरी गुड. केळीचं पान कसं चुरू फाटतं. तेजश्रीचं नाव घ्यायला अरे देवा कसं तरीच वाटतं. लग्न थोडं जुनं होत चाललंय याची ही प्रचिती आहे. तेजश्री मॅडम. तुळशीबागेत आहे रामाचं मंदिर. हो खरं. अच्छा उखाना म्हटलं. मला वाटतं इन्फॉर्मेशन देत. रामाच्या मंदिरात श्रीरामाची मूर्ती. काय सांगता. श्रीरामाच्या बाजूला सीतेची मूर्ती. सीतेच्या कमरेवर सोन्याचा घडा. अच्छा तुम्ही त्याचं वर्णन सांगताय. हा कलश. सोन्याच्या कळशात केशराचं पाणी. फोटो असेल तर पहा ना त्याचं. तुमच्या सगळ्यांसाठी नाव घेते श्रीरंगाची राणी. लीनाताई. इर्शाद. नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा. शाबास. मंगेशचं नाव आहे ओठी, प्रश्न आहे उखाण्यांचा. मंगेश सर. नेहमीप्रमाणे भाजीत भाजी मेथीची, लीना भाजी प्रीतीची. आता आपल्याकडे नवीन जोडपा आलेला आहे, त्यांची पण आपण ओळख करून घेऊया. पिंपळाचं पान कसं करा फाटतं. आता केळीचं झालं ना, पिंपळाचं आहे ना. सगळे तुम्ही पानं फुलं फाडून टाकणार आहे, निसर्गाचं नुकसान करणार आहे का तुम्ही. त्यांचं पान चुरू फाटतं, माझं करा. पिंपळाचं पान कसं करा फाटतं. सागरिकाचं नाव घेताना बरं वाटतं. आता नवीन लग्न झालंय त्यांचं. सागरिका तुम्ही नाव घ्या. गॅसवर ठेवला तवा. गॅसवर ठेवला तवा त्यात टाकला ववा. गॅसवर ठेवला तवा फोडणी त्यात टाकला ववा. बद्रिकेराव नेहमीच घालतात मला शिव्या. तर सर हे जे आपण म्हणजे खर्च करून आणलेलं आहे, तर त्याचं असं आहे की एका पार्टनरला कानात एका सिनेमाचं नाव सांगणार. म्हणजे जो चित्र काढेल त्याला मी सिनेमाचं नाव सांगणार, त्यांनी ते चित्र तिथं काढायचं आणि दुसऱ्या पार्टनरने ते नुसतं ओळखायचं. काय केलं तुम्ही तिकडे. निवडलं कोण ड्रॉइंग चांगलं करत. कसं निवडलं. सारे मी. अरे वा हो काढतो. या सर प्लीज. वाजव दादा. टाइम स्टार्ट नाव.
व्हेरी गुड व्हेरी गुड. व्हेरी गुड. हे काय आहे? काय सांग? सांग सहा पटकन. नो. पाच पंची एक डाल के वगैरे काहीतरी. तीन दोन. तुझ्या माझ्या संसाराला ए, नाही. थांबा थांबा थांबा. आपण मॅडमला तरी ओळखण्याची एक संधी तरी देऊयात. काय असेल इकडे या तुम्ही काय जरा. असेल सांगा. भारत सर बघू द्या सगळ्यांना काय काढले सरांनी. काय काय बघा, त्यांनी काहीतरी काढलंय पक्षी. पंची डाल. काहीतरी एखादं नाव तरी तुम्ही ओळखून बघा पिक्चरचं. तुझ्या माझ्या संसाराला नाही का काय पक्षी कुठला आहे सांगा फक्त सर. कावळा. काकस्पर्श. वेळ सुरू होते आता. टाळ्या वाजवूयात. म्हणजे अरे चांगला प्रयत्न आहे चांगला अरे प्रयत्न आहे. म्हणजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. वा वा वा. काकस्पर्शचा हुबेहूब चित्र काढलेलं आहे. हुबेहूब चित्र काढलेलं आहे. क्या बात आहे. काकस्पर्श आहे. बसा सर सर बसा. बसा. तुम्हाला वेळ देतो आता मॅडमला ओळखण्यासाठी मी काही सेकंद वेळ देतो. गेस तरी करा काय असेल. ते गॉडझिला नाही. तुम्ही गेस करा. नाही. पास. वेळ संपलेली आहे. सर तुम्ही सांगा हे प्राणी नाही कुठला होता एवढं सांगा. ऍक्च्युली मॅडमनी मध्येच ओळखलेलं पण उत्तर बरोबर दिलं होतं तिने. गॉडझिला. पण लेट दिलं कारण काय ना, उत्तर यांनी देऊन पॉईंट त्यांना नाही मिळणार. आता आपल्याकडे तिसरी जोडी आहे. हा प्लीज चला. तुमची वेळ सुरू होते आता. ऑल द चालू बेस्ट. करा. वा 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 वा. फार छान निसर्ग चित्र काढलेलं आहे. दिसतंय तुम्हाला. हा आणि वेळ संपली. वेळ संपली. हळूहळू वहिनी हळू. वहिनी हळू. ओ वहिनी नीट जरा बोला. दोन सेकंद राहिलेत. लवकर. आणि वास्तव. क्या बात है क्या बात है. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. काय काय म्हणजे काय अरे वास्तव. म्हणजे वास्तववादी चित्र आहे. याला म्हणतात नवऱ्याने बायकोला ओळखणे आणि बायकोने नवऱ्याला ओळखणे. हे उच्च क्वालिटीचे बिस्किट आहेत. अच्छा. काय करायचं आहे हे बिस्किट घ्यायचं आणि आपल्या डोक्यावर ठेवायचं. अरे. एकदा डोक्यावर ठेवलं की त्याला अजिबात स्पर्श न करता हळूहळू 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 हळू हळूहळू ते बिस्किट तोंडात घ्यायचं आणि खायचं. हे काहीतरी आहे. खाली पडलं तर आउट. फक्त या बिस्किटला हात लावायचा नाही. वा. ओके. रूल इज रूल. 1 मिनिटाचा वेळ देतो. वेळ सुरू. व्हेरी गुड. क्या बात है क्या बात है क्या बात. अरे पडू नका तू. काय हरकत नाही काय हरकत नाही. अरे हरकत नाही हरकत नाही वेळ आहे आपल्याकडे. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा वहिनी शाबास शाबास वहिनी. Come on, Shashank, come on, Shashank. क्या बात है. घे. तेजू नको नाही. Come on, तेजू. तेजू. खाली. सरळ कर चेहरा सरळ कर. Yes, तेजू सरळ कर. क्या बात है. ठीक आहे. आले. थँक्यू. वेळ संपली आहे. जोरदार दोघांसाठी झाला पाहिजे. फार सुंदर खेळलेले ते. टाइम स्टार्ट नाव. त्याचा अर्थ हे दोघे आतापर्यंत पुढे आहे. जोरदार टाळ्या लीना भागवत आणि सरांसाठी झाला पाहिजे. एकमेकांच्या बिस्किटाला अशा पद्धतीने खायचं नाही. फॅमिली कार्यक्रम आहे. उच्च प्रतीचे आणि वेळ सुरू.
वाटलंच मला जोरदार टाळ्या. वाटलंच उचल. अरे हे किती घाई गडबड आहे मग. हा. वाटलंच मला. चला आता फायनल करून टाका लवकर. विजेती जोडी आहे बद्रिके आणि सागरिका. ए, या, एक मिनिट. ओ, ओ. मध्ये काय मध्ये कोण तुम्ही कोण? प्लीज साईड प्लीज. अरे हे कोण आहे हा? कोण आहेस तू? हो तुम्ही कोण आहे हो तुमचा माणूस वगैरे जरा माझा नाही फोटो फोटो मी कोण आहे? वागलो. ए सांग मी कोण आहे? हा नवरा आहे माझा. नाही माझी काय चूक नाही तुम्हाला सांगतो आईचं पण नाव द्या. क्या बात आहे. आणि आमचं भाग्य आहे की आज आमच्या कॅफेमध्ये गोष्ट तशी गमतीची जी सगळी टीम आलेली आहे आणि त्यांनी आमच्यासोबत खूप धमाल केली. तर मंडळी असंच हसण्यासाठी आणि सगळ्यांना हसवण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तेव्हा बघायला विसरू नका कॉटन किंग प्रस्तुत चला हवा येऊ द्या.